रूप पाहता लोचनी रूप पाहता पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरणा संतांची चरणा संतांची हरे चरणा संतांची पंचपादाने कथेचा विस्तार पंचपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भगवान पांडुरंग परमात्मा कैवल्य चक्रवर्ती संजीवनी समाधी घन ज्ञानराज माऊली सर्व उपस्थित आमची कीर्तनकार गुरुबंधू मंडळी गायक वादक आणि आपण सर्व श्रोत्यांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग संतपर या प्रकरणातील 3 चरणाचा आहे. मला आमचे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज यांनी कार्तिकेला ही तारीख दिली. मला थोडंसं प्रकृती आणि ऑपरेशन झाल्यामुळे मी नाही म्हणतो, पण ती म्हणे या. मग तदनंतर नातं गोतं कळलं का आमचे जी सून आहे त्या सुनेचं आणि त्यांच्या आईचं नातं आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांची पुण्यतिथीचा उत्सव चालू आहे त्यांच्या आणि माझ्या भावाचा फार संबंध होता. नांदगावला सावत महाराजात पुण्यतिथीचे माझ्या भावांचे कीर्तन व्हायचे, पांडुरंग महाराज आंबेडकर म्हणून. आणि तो एक संबंध असल्याकारणाने अशा एक प्रेमाच्या पोटी वाल्मिक महाराजांच्या पुण्यतिथीकरता यावं लागलं. चांगल्या दिवस त्यांनी आपला श्वास सोडलेला आहे. विष्णू सहस्रनामाचं पारायण केलं द्वादशीला वगैरे वगैरे. ही सर्व क्रिया करून महाराजांनी आपला इहलोक सोडून वैकुंठ धामाला ते पोहोचलेले आहेत. त्यांची पुण्यतिथीचा उत्सव त्यांचे चिरंजीव करून राहिले आहेत. सगळ्यांचं सहकार्य आहे. योगायोगाने आमची नानांची आमची ओळख झाली. आमचे भाऊसाहेब जवाई लागतात ते देखील इथे आहेत, भाऊ इथे आहेत. नानांची माझी पंढरपूरला ओळख झाली आणि आपल्या आळंदीला बेलदार वाडेकर माऊलीच्या सप्तात कीर्तन होतं. ते काही आले नाही, ऑपरेशन झाल्यामुळे. मग त्यांनी मला पाठवलं होतं. त्यावेळेपासून नानाची आणि भाऊंची माझी ओळख झाली. आम्ही त्यांच्याकडे चालू जाऊन आलो. असो, संस्थेच्या कामामुळे आम्ही जास्त फिरत नाही. आणि योग असा, मला खरं जोग महाराज सप्ताहाची आठवण नाही राहिली. आमचा 18 तारखेला मोठा सप्ताह असतो ना, आपल्याला कल्पना असेल जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा घाटावर मोठा सप्ताह असतो. पण आम्ही पत्रिका छापत नाही, कीर्तनकाराचं नाव जाहीर नसतं, प्रवचनकाराचं नाही. हा संस्थेचा नियम आहे. कधी बघा, एवढ्या दिवसापासून कीर्तनकार फेटा बांधून येतो त्यावेळेला कळतं की याचं कीर्तन आहे. प्रवचनकार येतो त्यावेळेला जवळजवळ 1,500 मुलं टाळकरी असतात. गाथा भजन असतं. आजी माझे विद्यार्थी 10 ते 12 सकाळी भजन, जास्त कार्यक्रम नाही आहे. 10 ते 12 भजन असतं. नंतर 1 ते 2, 3पर्यंत जेवण, एक प्रवचन असतं 4 ते 5 आणि हरिपाठ आणि सकाळचा काकडा मात्र 5 ते 6 असा मोठा सप्ताह. आणि त्याची सुरुवात 18 तारखेला आहे. मोठा मंडप दिलेला इंद्रायणी घाटावर जेवणाचा मंडप संस्थेत आहे. मी या 2 दिवसात तारीख घेतच नाही.
पण माझ्याकडून ते स्मरण राहिलं नाही. 76 वर्षाचं वय चालू आहे, काय काय लक्षात ठेवेल. पण भाऊ आले आणि त्यांनी थोडंसं बोलले, म्हणे तुम्हाला अशा क्रमाला यावं लागेल, कारण की थोडं विस्मरण होतं आणि संस्थेचा कारभार फार मोठा आहे, आता वाढून राहिलेला आहे. असो, आणि न कळत सारखीच ही तुमच्याकडे तारीख दिली गेली. असो तरी आपण सर्वजण आशीर्वाद द्या. मला जेवढं या अभंगावर बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. वाल्मिक महाराजांचं आणि माझ्या भावाचं फार मित्रत्वाचं नातं होतं. माझ्या भावांची पूर्वी आता जो सावतमाळा पुण्यतिथीचा सप्ताह होतो ना, त्याच्या अगोदर माझे भाऊच करायचे एकटे आणि महाराज तिथे हजर राहायचे. आणि पुन्हा भाऊंच्या आई, माझा त्यांचाही संबंध दर्शनाचा आलेला आहे. पण नोकरीच्या वेशात अडकल्यामुळे मला जास्त काही फिरता येत नव्हतं. पण तरी तामसवाडीला आईंचं कीर्तन होतं, माझंही कीर्तन होतं. त्यावेळेला बेलदारवाडीकर माऊलींचं गाव आहे तामसवाडी, जन्मगावाला. तर त्या दिवशी आईंचं आणि माझंही दर्शन भेट झालेली आहे. आता तर पुन्हा आळंदीच्या सप्ताहामध्ये भाऊंची भेट झाली. एक सर्व आनंदाचा उत्सव आहे आणि तुम्ही सर्व मोठी मोठी गायक गुणीजन मंडळी आहे. आता तुमच्या सर्वांपुढे तुमच्या आशीर्वादाने जेवढं अभंगाच्याद्वारे वाल्मिक महाराजांचं चिंतन करता येईल, त्यांच्याबद्दल बोलता येईल, तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. अगोदर अभंगाची प्रस्तावना सांगतो. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये उपमा आणि उपमेय असे 2 शब्द आपण ऐकतो नेहमी. आपल्या लक्षात आलं असेल, उपमा आणि उपमेय हे 2 शब्द आपण ऐकतो. त्यालाच समजण्याकरता पुन्हा दुसरे शब्द आहेत, ते तुम्हाला लवकर समजतील. दृष्टांत आणि सिद्धांत. दृष्टांत आणि सिद्ध म्हणजेच उपमा आणि उपमेय. उपमेय म्हणजे सिद्धांत आणि दृष्टांत हे उपमा. उपमा आणि उपमेय जे 2 शब्द आहेत त्याला दृष्टांत आणि सिद्धांत, त्याला शास्त्रामध्ये उपमा आणि उपमेय. आता एवढं लक्षात आलं ना तुमच्या. मी पहिल्यात मुळात काय शब्द वापरले, उपमा आणि उपमेय हे वेदांतातले शब्द आहेत. पण आपले साधे वापरण्यात येणारे, वाचण्याला येणारे दृष्टांत आणि सिद्धांत. सिद्धांत केव्हा कळतो, दृष्टांत समजल्यानंतर. थोडासा व्यवहारातला दृष्टांत सांगतो. दृष्टांत नाही आहे, गोष्ट पण नाही आहे, पण समजण्याकरता बोलायचं आहे. एखादी मुलगी उपर होते आणि तो शिकत असते. मुलगी D.Ed म्हणा, काहीतरी शिक्षण घेत असते. मग ती मुलीचं लग्न करण्याकरता एखादा बाप आपल्या नातलगांकडेच आमंत्रण देण्याकरता जातो. मी कशाबद्दल बोलतो एवढं तुम्हाला उपमा आणि उपमेय समजावं आणि मला अभंगात प्रवेश करता यावा त्याच्याकरता बोलतोय. मग तो जातो त्या मुलाच्या वडिलाकडे. तो म्हणतो की बघा आपलं जुनं नातं आहे. तो म्हणतो मला माहिती आहे तुमचं माझं नातं आहे. तो म्हणतो माझी मुलगी D.Edच्या पहिल्या वर्षाला फर्स्ट क्लास पास झाली, आता 2ऱ्या वर्षाला गेलेली आहे. तुमचा मुलगा शिक्षक झाला, नोकरीला लागला, हे आम्हाला माहिती आहे. तर आपण संबंध जुळवावा. मी मुलीला पाहण्याकरता तुम्ही यावं याच्याकरता मी आमंत्रण द्यायला आलो आहे. मुलाचा बाप म्हणतो काही हरकत नाही, आम्हाला पुष्कळ आमंत्रण आहेत, पण तुमची मुलगी D.Edला आहे, मग आम्ही उद्याच पाहायला येतो. मुलगाही दिवाळीच्या सुट्टीला घरी आलेला आहे. मग दुसऱ्या दिवशी वाहन वगैरे करून मुलीला पाहण्याकरता जातात. पाहण्याचा कार्यक्रम होतो. मुलगी हुशार असते, चाणक्य असते, व्यवहार चतुर असते, अभ्यासात हुशार असते. पाहुण्यांना गेल्यावर पाय धुवायला पाणी देणं, टावेल घेऊन उभं राहणं वगैरे वगैरे, त्यांना पाणी देणं, चहा वगैरे, मुलगी सर्व एकटाच व्यवहार करते. तो मग चहा पोहे झाले की मग जेवणाचा कार्यक्रम होतो. नंतर मग विचारण्यात येतं काय तुम्हाला आमचं स्थळ पटलं का. मुलीचा वडील हात जोडून उभा राहतो. हो आम्हाला पटलं आहे, जवळजवळ नक्की आम्ही तुमचा संबंध करणार. पण घरी जातो, 2 शब्द बोलतो आणि तुम्हाला निरोप देतो.
म्हणजे घरी येतात. आता पुढचा भाग आहे का मला पुढचा भाग सांगायचा होता. मग मुलाची आई आपल्या पतीला संध्याकाळी विचारते. आता मी उपमा आणि उपमेकडे येतोय, कारण की मुलाला विचारू शकत नाही. मग पतीला विचारते, का हो तुम्ही जाऊन आलात सोमठाण्याला? मग कशी मुलगी तो म्हणतो, बघ मुलगी छान आहे, अगदी छान मुलगी, शिकलेली आहे, प्रथम क्रमांकाने 1.5 पास झाले, पहिलं वर्ष, आपल्याला जवळजवळ संबंध करायचा आहे, पण सांगा ना बाई पुन्हा बोलते. मग तो दृष्टांत देतो. तो म्हणतो, बघ आपल्या घरी सकाळी दूध घेण्याकरता जी निर्मला नावाची मुलगी येते ना, त्या निर्मला सारखीच ती मुलगी आहे. आता लक्षात आलं का? मग गावातली मुलगी कोण झाली? निर्मला. त्या मुलीसारखी झाली. त्या मुलीसारखीच आपल्या घरी दूध देण्याकरता जी निर्मला येते, त्या निर्मला सारखीच ती मुलगी आहे. तुकोबारांना विचारलं, महाराज संत कशा असतात हे सांगा ना. तुकोबाराया त्या मुलीप्रमाणे ती मुलगी झाली आता दृष्टांत, आणि तिकडची मुलगी झाली सिद्धांत. लक्षात आलं ना? आता ती मुलगी सोमठाण्याची मुलगी झाली सिद्धांत, आणि गावातली मुलगी झाली दृष्टांत. मग तुकोबारांना विचारलं, महाराज संत कशा असतात आम्हाला सांगा ना. जगद्गुरु तुकोबारा वाल्मिक महाराजांचं म्हणा संतांचं लक्षण, संत कशा असतात हे 2 दृष्टांत देऊन तुकोबारा संतांचं म्हणजेच वाल्मिक महाराजांचं वर्णन पहिल्या चरणात. चंदनाचे हात पाय चंदन, चंदनाचे हात पाय हे 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 चंदन, पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, परसा नाही न कोणी अंग, परसा नाही न कोणी अंग, कोणी अंग, कोणी अंग, कोणी अंग, दीपा नाही पाठी कोणी अंधकार, दीपा नाही पाठी कोटी अंधकार, दीपा नाही पाठी कोटी अंधकार, दीपा नाही पाठी कोटी अंधकार, नाही कोणी कोणी अंग, कोणी अंग, कोणी दीपा नाही पाठी कोटी अंधकार, 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 चंदनाचे हात पाय चंदन, परसा नाही न कोणी अंग, परसा नाही न कोणी अंग, परसा नाही न कोणी अंग, चंदनाचे
सकाळपासून वाजवतोय तळमळीने. असो, तुला माऊलींचा आशीर्वाद आहे. माझी एक तुम्हाला सर्वांना प्रार्थना आहे. 28 वर्ष नोकरी केली आणि खूप गाडी चालवली. जळगाव जिल्ह्यात सतत फिरत होतो नोकरी सांभाळून. थोडंसं मणक्याच्या त्रासामुळे मी ऑपरेशन केलेलं आहे 2016ला. तर आता या वर्षापासून मी थोडं बसून कीर्तन करतो. आमचे महाराज मंडळींनी, भाऊंनी, आमच्या जावयांनी, तुम्ही सर्वांनी मला एक बसण्याचा आशीर्वाद द्या. वाल्मिक महाराजांनी द्यावा एवढी प्रार्थना करून मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. पहिला दृष्टांत महाराजांनी चंदनाचा दिलाय. आपण संतांनी चंदन एक दृष्टांत देऊन आपण या भागाचं चिंतन करणार आहोत. चंदनाजवळ पुष्कळ गुण आहेत. शीतलता देणं, दुसऱ्याला सुगंध देणं, असलेला ताप नष्ट करणं वगैरे वगैरे. आणि अनेक ठिकाणी संत कसे असतात याच्याकरता गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीत तुम्हाला हजारो वेळा चंदनाचा दृष्टांत ऐकायला मिळतो. तुकोबारांचे सुद्धा पुष्कळ अभंग आहेत, पुष्कळ अभंग आहे. चंदन स्वतः सुगंधित आहे आणि तो पुन्हा दुसऱ्यांना सुगंधित करतो. ही शक्ती फक्त त्याच्यात आहे. लक्षात आलं का? कोणामध्ये शक्ती? चंदनामध्ये. इतरत्र तुम्ही फुलझाडं पहा. माझा विषय लक्षात घ्या. कोणतंही फुलझाडं पहा, चंदन सोडून जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब वगैरे वगैरे ते स्वतः सुगंधित आहेत, पण ते दुसऱ्याला सुगंध देऊ शकत नाही. ही शक्ती त्यांच्यात नाही आहे. लक्षात आलं का? ते स्वतः सुगंधित आहे, खूप सुगंधित आहेत. पण चंदनाचं तसं नाही. तो स्वतःला सुगंधित करतो आणि तो पूर्ण अंगाने सुगंधित असतो. पुन्हा इतरत्र झाडं पूर्ण अंगाने सुगंधित नसतात. चंदनच असा काही आहे, तो पूर्ण अंगाने. त्याचं खोड पहा, त्याच्या मुळ्या पहा, त्याची पानं पहा. सर्वांगी सुवास परितो उगला नरा. सर्वांगी सुवास परितो उगला नरा. सर्वांगी सुवास परितो सर्वांगी सुवास सभोवती तरुवर चंदन कळीज तुझा. सभोवती तरुवर चंदन कळीज तुझा. सर्वांगी सुवास उगला नरा. सर्वांगी सुवास उगला नरा. नाथरायांचं प्रमाण आहे. तो सर्व अंगाने सुगंधित आहे, सगळ्या अंगाने. चंदनाच्या वासे तरुचंदन झाले स्पर्शे. तरुचंदन झाले स्पर्शे. पुष्कळ प्रमाण आहेत. आमच्या महाराज मंडळीचे सुद्धा पाठ आहेत प्रमाण. संतांनी सरता केलो तैशा परी. चंदनाते बोरी व्यापेला. चंदनाते बोरी चंदनाते बोरी व्यापेला. चंदनाते बोरी. संताने सरता केलो तैशा परी. चंदनाते बोरी व्यापिएला. चंदनाते बोरी व्यापिएला. केलो तैशा परी. चंदनाते बोरी व्यापिएला. चंदनाते बोरी व्यापिएला. तुम्हाला सर्वात समजला भाव. चंदन स्वतः सुगंधित आहे,
दुसऱ्या झाडाला चंदनत्व देतो त्याच्यात देखील अवगुण आहे. आपल्याला हे का सांगायचं आहे? गुणही सांगायचं ना अवगुणही सांगायचं. त्यांना मोठं म्हणायचं आहे, त्यांना निर्दोष ठरवायचं आहे. कस चंदन जर एवढा गुणकारक आहे, दुसऱ्याला सुगंध देतो, मग त्याच्यात काय अवगुण आहे? काय अवगुण आहे? चंदनाच्या खोडापासून तर फांद्यापर्यंत चंदनाचा वृक्ष सर्पांनी वेढलेला असतो. तुम्ही जे प्रमाण देणार ते माझ्या लक्षात आलं, पण तो अभंगाच्या भावानंतर सांगणार आहे मी. पण अगोदर एक पुन्हा माऊलींच्या आधाराने ऐका, त्याच्यात कोणता अवगुण आहे. खोडापासून तो पूर्ण त्याच्या लहान मोठ्या फांद्या सर्पांनी वेढलेल्या असतात. मग सर्पाला बाजूला करणं, चंदनाचं लाकूड मिळणं, ते म्हणजे काही कीर्तनात आलेली बेनकोळी फेकणं आहे का? श्रावण महिन्यामध्ये अशा उड्यावर कीर्तन असतात, बेनकोळ्या उड्या मारत मारत येतात, श्रोते अशी पकडतात अशी फेकतात. सर्प एवढा साधा आहे का? त्यांना काडीने जरी लोटलं तरी त्यांनी सोडत नाही. ते सुगंधाने त्या चंदनाशी ओवी ऐका आता. आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड. तो संपूर्ण वृक्ष चंदनाने वेढले, आपल्या सर्पाने वेढलेला असतो. पण चंदनाचं लाकूड मिळणं फार कठीण आहे. आपल्याला जे बाजारात चंदन मिळतं ना, ते डुप्लिकेट चंदन आहे, दुसऱ्या वृक्षांचं चंदन आहे, खास चंदन नाही आहे, खास चंदन नाही आहे. म्हणून संत कसे निर्दोष जरी चंदनासारखे असले तरी सुद्धा त्या चंदनात अवगुण आहे. मी पुन्हा बोलणार आहे, फक्त अभंगाचा प्रथमतः भाव सांगतोय. हा त्याच्यात गुणही आहे अवगुणही. दुसरा दृष्टांत महाराजांनी दिलाय, परिसा नाही न कोणी अंग. परीस हा आलेल्या लोखंडाचं, त्याला स्पर्श केलेल्या लोखंडाचं सोनं करतो, सोनं करतो. परीस कुणीकडूनही लावा, इकडून तिकडून वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये अशी शक्ती आहे की तो लोखंडाचं सोनं करतो. लक्षात आलं का? आहेत प्रमाण, पण नुसतं ऐका, सोनं करतो, पण तरी त्याच्यात अवगुण आहे. कोणता अवगुण आहे? तो फक्त लोखंडाचं सोनं करतो, इतरचं धातूचं करत नाही. इतरचं कोणताही धातू नाही त्याच्याकडे. तांब, पितळ, आता जे आपले स्टील निघालंय ते, त्याच्यात ताकद नाही आहे. फक्त लोखंड सोनं करण्याची ताकद तेवढी त्याच्यात आहे. तैसे नमनी माझे आता गुणदोष पडले आता. हो, सोनं करतो, सोनं करतो, पण संत महात्मे कोणताही जीव शरण आला रे आला त्याचं कल्याण करतात, त्याचं सोनं करतात. ऐका ज्ञानेश्वरीतल्या ओव्या. आमच्या वाल्मिक महाराजांकडे, कोणाकडे, त्यांचे वडील सुद्धा पारमार्थिक होते. आमच्या नानी आईचं आणि त्यांचं फार प्रेम होतं. परमार्थ वाढला या भागामध्ये त्या दोघांमुळे वाढला आहे. वाल्मिक महाराजांच्या वडिलामुळे, आमच्या नानीमुळे सुद्धा. कसाही जीव संतांकडे गेला रे गेला, त्यांची दृष्टी पडली की त्या जीवाचं, तो जो जीव दशेत असतो त्या जीवाचं त्याला शिवत्व देतात. एवढी ताकद त्यांच्यात असते, एवढी शक्ती त्यांच्यात असे. हे असो दिठी जयावरी झळके. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये गुरूंचं वर्णन करत असताना पुष्कळ वया लिहिल्या आहेत. 2-3 सांगूया. हे असो दिठी जयावरी झळके, की तो पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी, ऐसे जिये महिमेचे करणे. ते वाचाळपणे मी वानू कवणे, सूर्याच्या अंगा उठले लागत असे. ही शक्ती फक्त संतांमध्ये आहे. जीवत्व दशा घालून त्याला शिवत्व देतात. ही ताकद फक्त संतांमध्ये. म्हणून तुकाराम महाराजांना
परिसाचा दृष्टांत देखील जरा कमी वाटला, पण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एक दृष्टांत आणि एक सिद्धांत देऊन या विषयाचं प्रतिपादन आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दीपनाई पाटी दीपनाई पाटी पोटी अंधार दीपनाई पाटी दीपनाई पाटी दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपानाही पाठी दीपानाही पाठी दीपानाही पाठी कोटी अंधकार दीपानाही पाठी दीपानाही पाठी दीपानाही पाठी कोटी अंधकार दीपानाही पाठी सर्वांगी साकार अवघी गोड सर्वांगी साकार अवघी गोड दीपानाही पाठी दीपानाही पाठी कोटी अंधकार सर्वांगी साकार अवघी गोड सर्वांगी साकार अवघी गोड दीपानाही पाठी दीपानाही पाठी कोटी अंधकार दीपानाही तुकाराम महाराज सज्जन संत कसे असतात याच्याकरता तिसरा दृष्टांत दिलेला आहे दिव्याचा. दीपानाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. हातामध्ये पेटलेला दिवा घ्या आणि अंधकार शोधा. दीप घेऊन या धुंडी अंधार दीप घेऊन या अंधार दीप घेऊन या अंधार दीप घेऊन या भेटे विचार अघटित भेटे विचार भेटे विचार अघटित अगणित दीपा अंधार दीपा घेऊन अंधार दीपा तुकाराम महाराज म्हणतात हातात पेटलेला दिवा घ्या आणि अंधकार शोधा. अंधकार राहतच नाही. अंधकाराची वाणी सूर्य नायके स्वप्नी न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा. सूर्याला अंधकार नावाची वस्तूच माहिती नाही. दिवा प्रकाशमान असल्यामुळे त्याला अंधकार माहिती नाही.
संपला दृष्टांत. तरी दिव्यामध्ये दोष आहेत, दोष 7 दोष आहेत. 7 दिव्यामध्ये किती दोष आहेत? 7. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये अज्ञानाची लक्षणं सांगत असताना पहिल्यांदा ज्ञानाची लक्षणं सांगितली आणि अज्ञानाच्या ठिकाणी कसे अवगुण असतात तर त्याच्याकरता ज्ञानोबाऱ्यांनी 3 ओव्या खर्च करून दिव्यातले दोष दाखवलेले आहेत. आपण ज्ञानेश्वरी वाचणारी मंडळी आहात, जरा विषय लक्षात घ्या. दिवा प्रकाश देतो, मान्य आहे. अंधकार घालवतो, सर्व मान्य आहे. पण तो दोषांनी युक्त आहे. आहे का त्याच्यातले दोष? मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगता. लक्षात आलं का? तो जरी प्रकाशमान असला तरी गुण ते तुला खाये, स्नेह तू जाईत जाये. जेथ ठेवला तेथ होये, मशी आईसे. पहिल्या वेळी 3 दोष दाखवले. दिवा प्रकाश देतो, पण पहिला दोष, पहिला अवगुण कोणता आहे? गुण ते तुला खाये. गुण म्हणजे वात. हे ज्ञानेश्वरीचं बरं का. तुम्ही गुण म्हणजे सत्वगुण, रजगुण, 3 गुण. मराठीची MA मुलाला सुद्धा माहिती नसेल. गुण म्हणजे वात. ज्ञानोबारा ज्ञानी आहेत, जन्मताच ज्ञानी. कुठला शब्द कुठे, पण दिवा काय करतो? पहिल्यांदा वात ठेवून टाकतो. गुण शब्द वाती करता. मग ती समयची वात घ्या, निरंजनीची वात घ्या, आरतीची वात घ्या, तो काय खातो? वात खातो. म्हणून सप्तामध्ये नंदादीप लावतात. माऊलींच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात अखंड नंदादीप आहे. नंदादीप जर अखंड तेवत असावा असं जर वाटत असेल, त्याची काळजी घ्यावी लागते. त्याच्यातलं तेल पाहावं लागतं. वात संपली का ते पाहावं लागतं. आणखी पुन्हा याला वारा लागून हा विझणार नाही हे पाहावं लागतं. लक्षात आलं का? म्हणून दिवा काय करतो? वातच खाऊन टाकतो. हा त्याचा दोष आहे. दुसरा बघून स्नेह म्हणजे तेल. राखेल म्हणा, तूप म्हणा, तेल म्हणा, गोड तेल म्हणा, ते पितो का नाही? स्नेह म्हणजे तेल. स्नेह तू जाळीत जाये. तिसरा बघून जेथ ठेवला तेथ होये, मशी आईसे. जिथे ठेवला ती जागा सगळी काळी कुट्ट करून टाकतो. मशी म्हणजे काळी कुट्ट. ती सर्व जागा काळी कुट्ट करून टाकतो. हे 3 अवगुण आहेत. लक्षात आलं का? गुण ते तुला खाये, स्नेह तू जाळीत जाये. जेथ ठेवला तेथ होये, मशी आईसे. शहरगावातल्या बाया मोठा मोठा प्लॉट असतो, कुठे दिवा ठेवत नाही. त्यांची दिवा ठेवण्याची जागा स्वतंत्र असते. ते म्हणतात आमचं सर्व घर काळकुट्ट होऊन जाईल. म्हणून जेथ ठेवला तेथ होये, मशी आईसे. चौथा बघून जीवने सिंपिला तिडपिडी. मला काही जास्त विनोद करता येत नाही, महाराज विनोद मूर्ती होते, पण अभंगाचा भाव मात्र मी तुम्हाला सांगणार आहे. चौथा बघून पेटलेला दिवा घ्या, ओला हात करा, त्या दिवावर असा शिंपडा. कसा आवाज करतो? तिड 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 आवाज करतो. कशी ओवी आहे. जीवन म्हणजे पाणी. ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानेश्वरी वाचत जा बरं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगात नाही, जगात. हो, ज्ञानोबारांनी साधकांच्या उद्धाराकरता परमार्थाला जो लागलेला साधक आहे
त्या साधकाचा जर उद्धार व्हावा, त्याने स्वतःचा उद्धार करावा असं जर वाटत असेल तर दोनच ग्रंथ त्यांचं वाचन असू द्यावं. जगद्गुरु तुकोबारांची गाथा आणि ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल चौथा दृष्टांत, जीवने शिंपिला तिडपिडी. पाचवा दृष्टांत, विझला तरी प्राण सांडी. मालवला तो मरूनच जातो म्हणे, मरून जातो, शिल्लकच राहत. विझला तरी प्राण सांडी. सहावा अवगुण, लागला तरी काडी उरो निधी. घराला लागला, गावाला लागला, खळ्याला लागला, गावाचे गाव, घराचे घर, खळेच्या खळे भस्मसात करतो. कसे शब्द आहेत, लागला तरी काडी उरो निधी. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना विधान भवनच पेटलं होतं, तुम्हाला माहिती असेल, जरा मला माहिती म्हणून सांगतो. लागला ना सर्वच्या सर्व भस्मसात करतो. हे अवगुण आहेत त्याच्यामध्ये. सातवा अवगुण लक्षात आला हो, आळू माळू प्रकाशो करी ते तोलिनी उभारा धरी. थोडासा प्रकाश देतो पण उष्णता वाढवतो, उष्णता वाढवतो. हे त्याच्यात अवगुण आहेत. म्हणून तुकोबारांना या दिव्याचा दृष्टांत देखील कमी वाटला. संत हे स्वयंप्रकाशित आहे. लक्षात आलं का? संत परप्रकाशित नाही आहेत. चंद्र सूर्य परप्रकाशित आहेत. भगवंताच्या तेजाने ते आपल्याला प्रकाश देतात. यदा तम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. आपले डोळे परप्रकाशित आहेत. दिवसात सूर्याच्या प्रकाशाने दिसतं, रात्री काहीतरी बॅटरी म्हणा कंदील काही घ्यावा लागतो. संत महात्मे निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना असता ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांना चित्सूर्य असं म्हटलंय. चित्सूर्य म्हणजे स्वयंप्रकाशित, परप्रकाशित नाहीये. म्हणून अभंगाच्या उत्तरार्धामध्ये, दुसऱ्या कड्याच्या उत्तरार्धामध्ये महाराज साखरेचा दृष्टांत देतात. सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर, अवघी गोड सर्वांगी साखर, अवघी गोड सर्वांगी साखर. पाराही मोठी मोठी अंधकार, पाराही मोठी मोठी अंधकार, पाराही मोठी मोठी अंधकार, पाराही मोठी मोठी अंधकार. सर्वांगी साखर अति गोड सर्वांगी साखर, अवघी गोड सर्वांगी साखर, अवघी गोड सर्वांगी साखर. साखर सर्वांगाने गोड असते, सर्वांगाने गोड असते. काही फळं सर्वांगाने गोड नाही आहेत, त्यांच्यात काहीतरी अवगुण आहेत. तुम्ही फळ घ्या, पण साखर सर्वांगाने गोड आहे, सर्वांगाने गोड आहे. तुम्हाला जर केळं खायचं असेल तर त्याचं वरचं टरफल फेकावं लागतं. मी तुम्हाला समजून देण्याकरता बोलतोय, काही एवढं खाली दृष्टांत देण्याची गरज नाही आहे. त्याचं वरचं फेकून द्यावं लागतं, मधला गाभा खावा लागतो. संत्रास वरचं कातड फेकायचं, आतल्या बिया त्याही फेकायच्या, पांढरा पापुद्रा तोही फेकायचा आणि केवळ रस घ्यायचा. लक्षात आलं का? तुम्ही चिकू घ्या, चिकू नाव काय त्याचं, चिकू. महाराज असा काळा कुट्ट दिसतो,
पण इतका गोड आहे, इतका गोड आहे. पण लोक काय करतात, पपई किती गोड, तो चिकू पेरू किती गोड, गोड गोड पदार्थ सोडून देतात आणि तरी बी भूमीलाच कृतात. काय लोकांची तारा सांगावी. भगवान तो महात्मा जरी इथे आणलेला असताना कोणी घरी, तो बस चांगल्या माणसाला इथे बसू देत नाही, इतका तो परोपकारी आहे. माझं बोलणं समजताना तुम्हाला. गोड गोड पदार्थ खात नाही आणि अमंगळ पदार्थ खाल्ल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल चिकूची मधली बी फेकून द्यायची, वरचं कातडं फेकून द्यायचं आणि मधलं फक्त गरं. पपईचं सुद्धा तसंच, आतल्या बिया फेकायच्या, वरचं फेकायचं आणि फक्त मधला भाग खायचा. तसा जर तुम्ही आता साखरेचा पेढा खाल्ला, त्याला खालून खा तरी गोड, वरून खा, आडवा खा, उभा खा, पेढा कोणी खा, कोणीकडून खा, पेढा जसा सर्वांगाने गोड आहे. अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता, नये व्यंग निवडिता, नवे व्यंग नवनिता. अवघे साखरेचे अंग नवे व्यंग नवनिता, नवे अंग निवाडा, नवे व्यंग नवनिता. अवघे साखरेचे अंग, अवघे साखरेचे अंग, नये व्यंग निवडिता, नवे व्यंग निवडिता. अवघे साखरेचे अंग, नवे अंग निवडिता, नवे व्यंग निवडिता, नवे व्यंग निवडिता. साखरेची जशी निवड करता येत नाही, तसं शोधून अवगुण पाहण्याकरता जरी वाल्मिक महाराजांकडे संतांकडे जर गेले, तो शोधून देखील त्यांच्याकडे अवगुण मिळत नाही. इतके सज्जन सदोष निर्दोष असतात. हा विषय आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना मने तैसा सज्जना पासोनी, तुका मने तैसा सज्जना पासोनी, तुका मने तैसा सज्जना पासोनी, तुका मने तैसा सज्जना नाही पाटी कोटी अंधकार सर्वांगी साधारा
साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघे गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड निमानाई पोती पोती अंधकार निमानाई पोती पोती संत सर्वांगाने गोड आहेत. शोधून जरी अवगुण पाहण्याकरता आपण गेलो, त्यांच्याजवळ गेलो तरी त्यांच्याकडे अवगुण सापडत नाही. ज्ञानोबारांच्याकडे अनेक लोक अवगुण पाहण्याकरता आले. विसोबा खेचरासारखे आळंदीचे ब्राह्मण, पण ज्ञानोबाऱ्या जैसे रत्नाचे दवाडे तैसे सबाय चोखडे. हे संतांचं लक्षण आहे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये जसं रत्न आतून बाहेरून शुद्ध प्रकाशयुक्त असतं, तसे आमचे ज्ञानोबारा संत वाल्मिक महाराज हे सर्वांगाने प्रकाशित आहेत, सर्वांगाने गोड आहेत. तुकोबाऱ्यांच्याकडे रामेश्वर शास्त्री अवगुण घेऊन गेले, दोष घेऊन गेले, पण तरीही तुकोबाऱ्यांच्या पुढे त्यांना एकही अवगुण दिसला नाही. म्हणून मी त्यांच्या चरणी नतमस्तक झालो असा निर्वाळा दिलेला आहे. अशी आरती आहे. म्हणून रामेश्वरे केव्हा चरणी मस्तक ठेविले. मी त्यांची अवगुणाची स्थिती पाहण्याकरता गेलो, शोधून देखील मला अवगुण दिसला नाही. उलट तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. कोणत्याही संतांचा दृष्टांत घ्या. दुष्ट लोक त्या संतांना त्यांच्याकडे अवगुण घेऊन जातात. उलट विसोबा खेचराला ज्ञानोबाऱ्यांनी एवढी योग्यता दिली. नामदेव महाराजांना त्यांच्याकडे जाऊन शिष्यत्व घ्यावं लागलं. वास्तविक किती त्रास दिला, पण ज्ञानोबाऱ्यांनी किंवा आळंदीच्या ब्राह्मणांनी इतका त्रास दिल्यानंतर देखील ज्ञानोबाऱ्यांनी आपला गुणच त्यांना दाखवला. म्हणून बंधूंनो, आता घागरीचा घागरी ब्राह्मण लोक त्यांच्यावर उठतायत ती गोष्ट सोडा, पण सर्व आळंदीकरांनी ज्ञानोबाऱ्यांना किती त्रास, किती अवगुण दाखवलेत, पण ज्ञानोबाऱ्यांनी तसं म्हटलं नाही. ज्ञानोबाऱ्यांनी, मी माझा स्वतंत्र शब्द सांगतो, जर आळंदीकरच्या ब्राह्मणांना आशीर्वाद दिला असता, यांचं वाटोळ हो, यांच्या पिढ्या बर्बाद हो, भगवंताला ज्ञानोबाऱ्यांचा आशीर्वाद खरा करावा लागला असता. विठ्ठल विठ्ठल. जगात कोणी मागणी केली नाही. खळांची, व्यंकटी, सांडो, दुरितांचे, तिमिरजाव वगैरे वगैरे इतकी ताकद होती ज्ञानोबाऱ्यांमध्ये. पण उलट संतांनी दुष्टांना सुष्ट करण्याचा प्रयत्न केला. कितीतरी दृष्टांत आहेत, कितीतरी आहेत. असो, मी तुम्हाला अभंगाचा भाव सांगितला आहे, एक ओवी सुद्धा दिली. संत कसे आहेत, हो, ज्याप्रमाणे रत्न असतात तेजोमय प्रकाशमय, त्याप्रमाणे
तैसे सबाह्य चोखडे. तसे आमचे संत. तुम्ही 12 अध्याय वाचा. किती संत शुद्ध पवित्र, हिमालयापेक्षा, गंगेपेक्षा वगैरे वगैरे अनेक दृष्टांत दिलाय. मला वेळेत कीर्तन संपवायचं आहे आणि अजून सगळ्या दृष्टांताची जुळवणी करायची. पुन्हा जे पहिल्यापासून दृष्टांत सांगितलं ना त्याची पुन्हा जुळवणी करून आपल्याला पुन्हा शेवटच्या चरणापर्यंत यायचं आहे. दीपानाई पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. विठोबार पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु गोप महाराज. ओ भारत माई, ओ भारत माई. एक 5 मिनिटामध्ये थोडं वारकरी शिक्षण संस्थेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, पण सगळ्यांना माहीत असं म्हणून सांगतो. नंतर सगळ्या दृष्टांताची मिळवणी आपण करणार आहोत. संस्थेला 106 वर्ष झालेत निघून. जोग महाराजांनी संस्था स्थापन केली, सगळ्यांना माहिती आहे. आता संस्थेची शताब्दी फार मोठ्या प्रमाणात साजरी झाली. पुन्हा जोग महाराजांची जयंती देखील, त्यांना देखील 100 वर्ष झाले. ते 2019ला संस्थेला 2017ला 100 वर्ष झाले. 2019ला जोग महाराजांना 100 वर्ष झाले. आता तिथे आमचे सर्व गुरुजनांच्या पाठीमागे आम्ही सर्व सेवा करत आहोत. तिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही, ही सर्व तुम्हाला कल्पना आहे. मुलं माधुगिरी मागतात आणि आपलं जीवन जगतात. फक्त मात्र आम्ही एक 4 वर्षापासून संध्याकाळचं जीवन मुलांना सुरू केलं आहे. समाजाला आम्ही आव्हान केलं होतं प्रेमाने की आम्हाला अन्नपूर्णा योजना सुरू करायची आहे, आपण काही मदत करा. आम्हाला 1 कोटीची अपेक्षा होती, पण समाजाने आम्हाला 3 कोटी रुपये दिलेत. तुम्ही काय आमच्या खात्यावरून घेऊन जाणार नाही. ते 3 कोटी फिक्स डिपॉझिटमध्ये, त्यांच्या व्याजावर त्या 3 कोटीचं महाराष्ट्र बँकेमध्ये ते व्याज काढतो आम्ही. त्याच्यामध्ये संध्याकाळचं जेवण देतो आणि मुलांना सकाळचा नाश्ता देतो. 4 वर्षापासून सुरू केलं आहे. मुलं तरुण असतात, 7 वाजता संस्थेत येतात. विष्णू सहस्रनामाचा पाठ होतो 7:30 पर्यंत. 7:30 ते 8 मुलांचा नाश्ता होतो. उपीट म्हणा, पोहे म्हणा, उसळ म्हणा, खिचडी म्हणा. 8 वाजता मुलं नाश्ता करून आपापल्या वर्गात जातात आणि बरोबर 10:30-11 पर्यंत पाठ होतात. दुपारून काही 4 वाजता पाठ होतात, काही गायनाचे क्लास होतात. आणि संध्याकाळी रोज 6:30 ते 8 1.5 तास सामुदायिक भजन असतं. सगळ्या विद्यार्थ्यांचा समवेत. आणि भजन सुटलं की मग त्या मुलांना आम्ही संध्याकाळचं जेवण देतो. साधा स्वयंपाक असतो. 5 बाया स्त्रिया चपात्या करण्याकरता ठेवल्या आहेत पगारी. मग भात, आमटी किंवा भाजी हे मुलं स्वतः करतात. आणि बरोबर संध्याकाळची 8 वाजता पंगत बसते सगळे मुलं. कारण की संध्याकाळपर्यंत मुलांची माधोगिरी टिकत नव्हती. भाज्या उतरून जायच्या, एका दिवशी नसायचं. म्हणून आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने, आमचे गुरुवर्य मारुती बाबा कोरेकर, आम्ही सर्वांनी विचार केला आणि त्या व्याजावर
रोज आम्ही संध्याकाळी मुलांना रोज चपाती भात आणि भाजी म्हणा आमटी वरण म्हणा, जर कोणी संध्याकाळचे पंगत द्यायला आला तर आम्ही ते पंगत त्याची घेतो. 7,000 ते 8,000 रुपये गोड पदार्थ त्याच्याकडून. बाकीचं आमचं जवळजवळ 250-200 मुलं रोज संध्याकाळी जेवायला असतात, सकाळी नाश्त्याला जास्त असतात. अशी संस्थेची विल्हेवाट चालू आहे. शताब्दीला लोकांनी खूप सहकार्य केलं. आमचं हृदय भरून यायचं इतकं सहकार्य केलं. सकाळी 9 वाजेपासून तर रात्रीच्या 9 वाजेपर्यंत अन्नदान चालू होतं, मुक्त अन्नदान. काय सांगू त्या सप्ताहाची स्थिती, जे आले असतील त्यांना माहिती असेल. रोज आजूबाजूच्या खेड्यावरून चपात्या ठरलेल्या होत्या. 8:30 पर्यंत 3 लाख चपात्या यायच्या घराहून. 3 लाख घरी यायच्या. प्रत्येक गाव ठरवून दिलेले होते. फक्त भाजी वरण भात आणि गोड पदार्थाकरता कमीत कमी एका पंक्तीचे 3 लाख रुपये लागत होते. सकाळच्या पंक्तीला, दुपारच्या पंक्तीला 2-2.5 लाख सर्व समाजाने केलं. आमचा सर्व खर्च वजातून संस्थेने जे मंडप लावले होते वगैरे वगैरे, तर सर्व यथाभूत रीतीने संस्थेने शताब्दी केली. तसेच जोग महाराजांची पुण्यतिथी देखील असो. तुम्ही एखाद्या वेळेला संस्थेचं दृश्य पाहायला या. आणखी तुम्हाला प्रवेशाची हकीकत सांगतो 2 मिनिटात. कार्तिकची माऊलींचा समाधी सोहळा संपला की त्रयोदशीला समाधी सोहळा समाप्त होतो. प्रतिपदेला सगळ्या मुलांना आम्ही मुक्त शिकवतो. व्याकरणाचं पुस्तक. मुलगा 10वी पास झालेला असावा, 18 वर्षाच्या वयाचा वरचा असावा, असे काही नेम आम्ही करून 1 महिनाभर त्यांना व्याकरण शिकवलं जातं. यावर्षी बंधूंनो असं दृश्य दिसत होतं. 500 मुलं बसले होते. 500 मुलं. विठ्ठल 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 विठ्ठल. 500 मुलं बसले होते. आम्हाला इतकं कौतुक वाटत होतं. तरी आम्ही पहिल्या वर्षाच्या 2 तुकडे केल्यात. आता हल्ली जवळजवळ 140 एका तुकडीत आहेत आणि 130 एका तुकडीत आहे. एवढे मुलं जे पास झाले त्यांना आम्ही घेतलेलं आहे. नंतर संस्कृत शिकवलं जातं. अशी संस्थेची वाटचाल चालू आहे. आणखी एक सांगायचं राहून गेलं, पंढरपूरला देखील आम्ही मोफत संस्था काढली शालेय पोरं शिकवण्याकरता. ते पण ऐकून ठेवा. आमची सक्तीने पण ज्यांना हे शिकवायचं असेल, जसं आळंदीला आम्ही शिक्षण देतो ना त्याच्यापेक्षा कमी दर्जात, तिथेसुद्धा मुलांना 1 रुपया फी नाही. पंढरपूरला मोठी संस्था आहे. तुम्हाला माहिती आहे, या कोरोनाच्या अगोदर जवळजवळ 125 मुलं होते, तरी यावर्षी 70 मुलं आहेत पंढरपूरच्या संस्थेमध्ये. तुम्ही तिथलंही दृश्य पाहुण्या. मुलांना सकाळी पंढरपूरला सुद्धा नाश्ता दिला जातो. नंतर दुपारचं जेवण शेगाव संस्था देते 2 वेळचं. आणि पुन्हा तिथे भजन आणि जे संस्थेत काही शिकवलं जातं ना, पखवाद चाली संथा वगैरे, प्राथमिक शिक्षण व्याकरण, हे सुद्धा पाठ पंढरपूरला होतात. तिथे सुद्धा 1 रुपया फी नाही. पण 7वीच्या पुढचा मुलगा तिथे घेतला जातो. आणि मुलं 11 वाजता जेवण करून आपल्या आपल्या शाळेला कॉलेजला जातात. ही संस्थेची पंढरपूरला सुद्धा 4 वर्षापासून संस्था निघालेली आहे. विठ्ठल विठ्ठल आपण सगळ्या दृष्टांतांचं एकीकरण करणार होतो. पहिला दृष्टांत दिलेला आहे चंदनाचा. आपण बोलून गेलो, चंदन सर्वांगाने सुगंधित आहे, सगळ्यांना सुगंधत्व देतो, ही शक्ती त्याच्यात आहे. इतरत्र फुलझाडं स्वतः सुगंध देत असतील, पण दुसऱ्यांना सुगंध देण्याची ताकद त्यांच्यात नाही आहे.
त्याची उणीव सुद्धा सांगितली होती. एक कोणती उणीव होती? त्याचं लाकूड मिळत नाही, त्याला सर्पांनी वेढलेलं असतं. आणखी त्याचा एक अवगुण आहे. कोणाचा? चंदनाचा. ऐकून लक्षात ठेवा, तो सगळ्या वृक्षांना चंदनत्व देतो, सुगंधत्व देतो, पण वेळूच्या झाडाला सुगंधित करीत नाही. हे समजलं का तुम्हाला? वेळू म्हणजे बांबूचं झाड, त्याला सुगंध देण्याची ताकद त्याच्याने. तू का म्हणे वेळू चंदना सांग, तुकोबाने त्याचा अवगुण सांगतायत. तो चंदनाच्या वृक्षाजवळ जरी असला, तो का म्हणे वेळू चंदना सांगाती कायती आसती जवळी की. तो बांबूला सुगंध देत नाही, हा त्याच्यात अवगुण आहे. म्हणून आमच्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या वाल्मिक महाराजांनी त्या वेळूच्या झाडाला बोलवलं, बांबूच्या झाडाला. म्हणे का बरं रडतोय रे तू? म्हणे मला चंदनाने सुगंधत्व दिला नाही म्हणे, मला तसंच ठेवलं, इकडे ये म्हणे. त्याला जवळ बोलवलं, त्याची काडी तोडली, तिच्यात पताका घातली आणि त्याला एवढा मान दिला, एवढा मान दिला. हो, केवढा मान दिला? त्याची उंच पताका झळकती, उंच पताका एवढा मान दिला. कोणी? संतांनी दिला. त्याला पताकामध्ये खोवलं आणि प्रत्येक वारकऱ्याच्या खांद्यावर वेळूच्या झाडाला किंमत दिली. इतके संत श्रेष्ठ आहेत. दुसरा दृष्टांत दिलेला आहे परिसाचा. परिस सोनं करतो मान्य आहे, पण परिसापेक्षा कामधेनूपेक्षा सगळ्यांच्यापेक्षा संत जे देतात, संत जेवढे देण्याकरता श्रेष्ठ आहेत तेवढं कोणी नाही. या या संताचे देणे, परिसा परिसा देणे, परिसा परिसा देणे, चिंतामणी ठेंगणा हरी गण सुखवाटे, हरी गण सुखवाटे, चिंतामणी ठेंगणा हरी गण सुखवाटे, हरी गण सुखवाटे. हे सर्वांच्या पेक्षा कल्पतरू कामधेनू चिंतामणी परिस यांच्यापेक्षा संत जे देतात. जोग महाराजांची जर वारकरी शिक्षण संस्था निघाली नसती, एवढे हजारो कीर्तनकार तयार झाले नसते. आम्ही तरी तुमच्या गावाला कशाला आलो असतो? पण हे सर्व देणं कोणाचं आहे? मी थोडं खाली येऊन सांगू का? जर संस्था निघाली नसती, आम्ही जर शिक्षण तिथं घेतलं नसतं, आम्ही संसारात मस्त पडून राहिलो असतो. आमचे सगळे बंधू मै भलान मेरी बिब्बी भली. मान्य ना माझं बोलणं? बरोबर. हे कोणाचे उपकार आहेत? हे संतांचे उपकार आहेत, ज्ञानोबाचे उपकार आहेत, तुकोबांचे उपकार आहेत, सावता महाराजांचे उपकार आहेत, वाल्मिक बाबाचे उपकार आहेत. हे जर संत अवताराला आले नसते, कारण की बऱ्याच संस्था आहेत, पण तिथे आता मी खाली येऊन सांगत नाही, संस्थेकडे जात पात काही नाही आहे. संस्था ब्राह्मणांची आहे, एकही ब्राह्मण नाही तिथे. सर्व आम्ही इतर समाजाची मुलं कामं करून राहिलो आहोत. जोग महाराजांच्या वेळेसुद्धा मामा आणि जोग महाराज दोनच ब्राह्मण होते. धनगर समाजाचे लक्ष्मण महाराज होते, गोरव समाजाचे लक्ष्मण मारुती महाराज होते, राजपूत समाजाचे बंकट स्वामी होते.
बाकीच्या संस्था जातीला, पंथाला, परंपरेला किंमत देतात, पण संस्थेमध्ये या, कोणी या, कोणाची जात पाहिली जात नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेद शास्त्री निर्णय ऐसा वेद शास्त्री यातायाती धर्म विष्णुदासा निर्णय ऐसा वेद शास्त्री निर्णय संस्था या प्रमाणाचं आचरण करते. यातायाती धर्म नाही विष्णुदासा हो निर्णय ऐसा वेदशास्त्री. सर्वांना मुक्तद्वार रीतीने आळंदीला शिकवलं जात आहे. म्हणून परिसाचा दृष्टांत तुकोबारांना कमी वाटला. तिसरा दृष्टांत दिलेला आहे दिव्याचा. तो सुद्धा त्याच्यात अवगुण आहेत, पण संत हे स्वतः प्रकाशित आहेत. स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अवगुण शोधून देखील सापडत नाही. असे निर्दोष जर कोण असतील तर एक संत आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी हे दृष्टांत देऊन संतांचा मोठेपणा केला आहे. बंधूंनो, संतांनी आपल्यावरती फार उपकार केले. तसे चंदनाच्या ठिकाणी 2 गुण आहेत. शीतलता देणं, लक्षात आलं का? शीतलता देणं, उष्णता सहन करणं, हे 2 गुण संतांमध्ये आहेत. तापली चंदन निवावितो कोडी त्रिगुण काढी संत संगे त्रिगुण काढी संत संगे तापली चंदन निवावितो कोडी त्रिगुण काढी संत तापली चंदनानी मवित कुडी त्रिगुण तो काढी संत संग त्रिगुण तो काढी संत संग तापली चंदनानी मवित कुडी त्रिगुण तो काढी संत संग त्रिगुण तो काढी संत संग. या प्रमाणाकरता आणखी 2-3 प्रमाण नवीन सांगणार होतो. म्हणून चंदनाचा दृष्टांत. चंदन ताप शीतलता देतो. म्हणून माऊलीच्या मंदिराला उन्हाळ्यामध्ये चंदनाची उटी लावली जाते. पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला देखील. का? चंदन काय करतं? उष्णता खेचतं आणि शीतलता देतं. पण संत महात्मे या शरीरात असलेले आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आधिदैविक ताप, तिन्ही ताप काढतात. तिन्ही ताप काढतात. 12 अध्यात्यातल्या ओव्या वाचा. विषय आहे मिठी दिदली अनुटी ताठी ते तुझी गुरा कृपा दृष्टी निर्विष होय. पुष्कळ ओव्या आहेत. आणखी चंदन, त्या चंदनापेक्षा संत शीतल करतात जीवाला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तापलिया तेला 52 चंदन बुंदे एक क्षण शीतळ करी. किती तापलेला असो, एखाद्या कढईमध्ये तेल, त्याच्यामध्ये जर चंदन एक थेंब टाकलं तर त्याला शीतल करतो. संत अनेक समाजांचे दुःख व्यसन नष्ट करतात. ही ताकद फक्त संतांमध्ये आहे. असे अनेक दृष्टांत मला देता येते. तुका म्हणे कढे करावे शीतळ ऐसे जाती बळ चंदनाचे. कढईतलं तेल तो शीतल करतो. पण तुकाराम महाराज जरी चंदनाचा दृष्टांत देत असले, तुका म्हणे गुण चंदनाचे आंगे ऐसे तुम्ही जागे संत जान ऐसे तुम्ही जागे संत जान तुका म्हणे गुण चंदनाचे
काही गुण संतांकडे आहेत, पण सगळ्यांच्यापेक्षा संत हे श्रेष्ठ आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये संतांचं श्रेष्ठत्व सांगितलंय. लक्षात आलं का? चंदनाचे हात पायही चंदन, पाय म्हणजे खोडमुळ्या, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग स्वयंप्रकाशित, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. ज्ञानोबाऱ्यांचे तुकोबाऱ्यांचे तुमच्या आमच्यावरती सगळ्यांच्यावरती खूप उपकार केलेत. मला आमच्या पुरुषोत्तम भाऊंनी मला इथे एक सेवा करण्याची संधी दिली, कारण की संस्थेचा कारभार खूप मोठा आहे आणि आमच्याकडे तो चिटणीस पदाचा शिक्का आहे. वास्तविक आम्ही सर्व ओढतो, पण आमचं पद असं आहे की सहसा बाहेर जाता येत नाही. पण भाऊंच्या प्रेमाकरता आणि महाराजांचा हा वर्ष श्राद्धासारखाच पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, एक त्यांच्या प्रेमास्तव इथपर्यंत यावं लागलं. असो, संस्थेवर प्रेम करा. आम्ही जे बाहेर पडलो, आम्ही पांडुरंग महाराज गोले, संदीपन महाराज शिंदे वगैरे वगैरे बोधे बाबा, आम्ही सर्व एका पाठाला होतो. लक्षात आलं का? मग आम्ही सुटल्यानंतर मी योगाने माझ्या प्रारब्धाने माझ्या भाऊंनी यांना माहिती आहे सगळ्यांना, नांदगावकरांना तुमचा उल्लेख केला अगोदर आम्ही सगळ्यांचा, तर माझ्या भाऊंनीच मला पण आळंदीला शिकायला ठेवलं होतं. 62 ते 67पर्यंत मामा आम्हाला काही वेळ शिकवायचे, शांताराम गुरुजी आम्हाला शिक्षक होते वगैरे वगैरे. असो, पुन्हा नोकरी सोडून मोठ्या बाबांनीच मला आळंदीला आणलं. ही माझी प्रौढी नाही आहे, पण तुमच्याच आशीर्वादाने मी संस्थेची सेवा करतोय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आपल्याला विनंती करतो, तुकोबाऱ्यांच्या पायाकडे पाहून संसार करा. आपण परमार्थ म्हणजे काय समजतो? कुठेतरी डोंगरात जाऊन बसणं, नदीच्या काठावर बसणं, याला आपण परमार्थ समजतो. बरं का? चुकीची समजूत आहे. तुकोबारा हो विठ्ठल यांच्या घराण्याचं आणि माझ्या भावाचा खूप प्रेम संबंध होता, खूप प्रेम संबंध होता. मी काय म्हणत होतो तुमच्या लक्षात आलं का? तुकोबांनी प्रपंचाचा त्याग केला नाही. जर केला असेल तर मला दाखवा तुम्ही, मी तुमचं सांगेल. जर प्रपंच तुकोबांनी केला नसता तर निळोबांनी आरतीत म्हटलंच नसतं. काय म्हटलं निळोबांनी? प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली, अनुतापाचे ज्वाळी देव बुद्धी हवेली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली. काय केलं? अहंता ममता दौडोनी निज शांती वरिली. थोडंसं ऐका, मी वेळेत संपवणार आहे. लक्षात ठेवा, 41 वर्ष 1 महिना 13 दिवस तुकोबारा मृत्यूलोकात राहिले. त्याच्यात वाद असेल तो प्रश्न वेगळा आहे. कोणी 51 सांगतो, कोणी 48 सांगतो, कोणी 55 सांगतो. पण लक्ष्मण शास्त्री इतिहासकार वगैरे मोठे मोठे त्यांनी 41 वर्ष 1 महिना 13 दिवस तुकोबारांनी मृत्यूलोकात राहिले. आणि एवढ्या वयात किती किती उंची गाठली हो. तुका झालाच आहे. सकाळची पूजा झाली, काकडा झाला की तुकोबारांनी डोंगराचा रस्ता धरावा. एखाद्या दिवशीचे जावाईने यावं. आज घरात अन्नाचं कण नाही,
मुलं रात्री उपाशी झोपले, काहीतरी करून नंतर डोंगरात जा. तुकोबांचं बोलणं हा बहादर ऐकून घेत होता. तुला गरज असेल तर डोंगरावर पाणी आण, तुला गरज असेल तर भाकरी आण, काय करायचं असेल ते कर. आम्हाला आमची मंडळी सांगायला येते 8 साडेआठला घरात भाजीपाला नाही, आम्हाला पिशवी उचलावीच लागते. तुमचं काय असेल ते असो. हा बहादर ऐकत नव्हता, सरळ निघून जायचा. म्हणून सर्वजण म्हणा तुकाराम 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 झालेली सेवा वाल्मिक महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. शेवटचे 2 शब्द सांगतो. देवाला संताला विसरू नका. संसार करा, देवाला संताला विसरू नका. देवाच्या दर्शनाकरता जेव्हा जाल, माऊलीच्या समाधीवर जेव्हा डोकं ठेवाल, पांडुरंगाच्या पायाजवळ जेव्हा डोकं ठेवा, तेव्हा एवढंच म्हणा त्याला, एवढंच सांगा, एवढंच म्हणा माऊलीला, माऊली मला तुझा विसर पडेल, पण तुला नको आमचा विसर पडू देऊ नको. शेवटची विनावनी, शेवटची विनावनी, संतजनी परिसावी, संतजनी परिसावी, सरदोष पडावा माझा महाराजांनी योग्य म्हटलं. एवढं म्हणा, आपण जीव आहोत, संसारात अडकलेले आहोत. रोज देवाचं दर्शन, देवाची पूजा करा. वेळ असेल तर ग्रंथ वाचा, गळ्यामध्ये माळा घाला आणि भगवंताला संताला विसरू नका. तुमच्या पायी मस्तक ठेवून माझी प्रार्थना आहे. चाल म्हणायची म्हणून नको नाही ना, नको का हो? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. पुढे पुढे वेडेवा पुढे उतरे महाराज नाही विचारिला अधिकार मिळा फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया बेगेंदरा